नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 8th सायन्समधला आपला जो काही आज आपल्याला टॉपिक पाहायचा आहे तर तो आहे कंपोजिशन ऑफ मॅटर. ओव्हरऑल जर पाहिलं तर आपण याच्यापूर्वी 5 टॉपिक कंप्लीट केलेले आहेत आणि आज हा 6वा टॉपिक आपण सुरू करतोय. टॉपिक अत्यंत महत्त्वाचा आहे. ओव्हरऑल फिजिक्सच्या दृष्टीनं आणि केमिस्ट्रीच्या दृष्टीनं भविष्यामध्ये हा टॉपिक तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. याच्यामध्ये आपल्याला काय पाहायचं आहे तर एलिमेंट्स काय असतात, कंपाऊंड काय असतं, मिक्सचर काय असतं, त्यानंतर होमोजिनियस मिक्सचर काय असतं, हेट्रोजिनियस मिक्सचर म्हणजे नेमकं काय, कोलाइड काय असतं, सस्पेन्शन काय असतं, या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत आपल्या अवतीभोवती असणाऱ्या हे आपल्याला अगदी सोप्या भाषेमध्ये समजून घ्यायच्यात. खूप इंटरेस्टिंग अशा गोष्टी आहेत मित्रांनो. खरं तर आपल्या आजूबाजूला जे काही आपल्याला जग दिसतं हे सगळं विज्ञानानं भरलेलं आहे. फक्त आपल्याला ती नजर जी काही आहे तर ती त्या पद्धतीची ठेवावी लागते. तो विज्ञानाचा चष्मा जर घातला तर आजूबाजूच्या या जगामध्ये तुम्हाला अगदी साध्या साध्या गोष्टीमध्ये देखील कुठंतरी एक विज्ञान लपलेलं दिसतं. ठीक आहे, आणि हेच लपलेलं विज्ञान आपल्याला अगदी सोप्या भाषेमध्ये समजून घ्यायचं आहे. या लेक्चरमध्ये या टॉपिकमध्ये देखील अशा बऱ्याचशा नवीन गोष्टी तुम्हाला नक्की समजतील की ज्या तुम्हाला आधी कदाचित माहिती नसतील. ठीक आहे, तर समजून घेऊया या टॉपिकमधल्या प्रत्येक कन्सेप्ट अगदी सोप्या भाषेमध्ये. मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला मॅटर म्हणजे काय हे तर नक्कीच माहिती असेल. आता हा मॅटर जो काही आहे तर साधारणतः आपल्याला क्लासिफाय करायचं असेल, ह्याचं जर वर्गीकरण करायचं असेल तर कसं करायचं तर 2 आधारावर करता येतं. वैज्ञानिक भाषेमध्ये जर बघायचं झालं तर ते 2 आधार जे काही येतं तर ते ऑन द बेसिस ऑफ केमिकल कॉन्स्टिट्यूशन म्हणजे त्याची रासायनिक संरचना कशी आहे त्या पदार्थाची. ठीक आहे, तर त्यावरून आपल्याला पदार्थाचं वर्गीकरण करता येतं. आणि दुसरा जो क्रायटेरिया आहे ऑन द बेसिस ऑफ इट्स फिजिकल स्टेट म्हणजे त्याची भौतिक अवस्था नेमकी कशी आहे. भौतिक अवस्था म्हणजेच काय, तो द्रव स्वरूपामध्ये आहे, वायू स्वरूपामध्ये आहे का स्थायू स्वरूपामध्ये आहे, यावरून तुम्हाला पदार्थाचं वर्गीकरण करता येतं. किंवा मग त्याच्या रासायनिक संरचनेवरून की बाबा ते मूलद्रव्य आहे का त्या ठिकाणी मिक्सचर आहे का कंपाऊंड आहे या पद्धतीने देखील आपल्याला वर्गीकरण करता येतं. ठीक आहे, फक्त इथं लक्षात घ्या पदार्थाचं वर्गीकरण करत असताना पहिला क्रायटेरिया लावला जातो तो म्हणजे फिजिकल स्टेट आणि दुसरा क्रायटेरिया जो काही आपण लावू शकतो तर तो म्हणजे इट्स केमिकल कॉन्स्टिट्यूशन. केमिकल जे काही त्याची रासायनिक संरचना आहे तर तो एक आधार आपण मानू शकतो. त्याच्यानंतर आपण त्या ठिकाणी स्टेट्स ऑफ मॅटरबद्दल बघूया. आता स्टेट्स ऑफ मॅटर हे खरं तर त्याच्या फिजिकल स्टेटवरून आपण या ठिकाणी कन्सिडर करणार आहोत. ऑन द बेसिस ऑफ फिजिकल स्टेट भौतिक गोष्टी जर विचारात घेतल्या तर तुम्ही पदार्थाचं वर्गीकरण 3 रूपामध्ये 3 अवस्थांमध्ये करू शकता. पहिली अवस्था आहे सॉलिड, दुसरी आहे लिक्विड आणि तिसरी आहे गॅस. म्हणजेच याला त्या ठिकाणी स्थायू अवस्था, द्रव अवस्था आणि वायू अवस्था असं आपण मराठीमध्ये म्हणू शकतो. ठीक आहे, हे कशाच्या आधारावर आहे रे, हे त्याच्या भौतिक अवस्थेवरून म्हणजे फिजिकल स्टेटवरून आपण ह्याचं वर्गीकरण केलेलं आहे. अगदी या ठिकाणी आता तुम्ही 8वीला आहात पण 8वीच्याही पुढं भविष्यामध्ये तुम्हाला या 3 पेक्षाही नवीन काही अवस्था पाहायला भेटतील. फॉर एक्झाम्पल 4थी एक अवस्था पदार्थाशी मानलेली आहे ती म्हणजे प्लाझ्मा अवस्था. आणखी एक 5वी देखील आहे ती म्हणजे बोस आइन्स्टाईन कंडेन्सेट म्हटलं जातं त्याला. ठीक आहे, पण या तुमच्या वर्गाला अनुसरून या 3 अवस्था तुम्ही लक्षात ठेवायच्यात. पहिली म्हणजे सॉलिड, दुसरी लिक्विड आणि तिसरी म्हणजे गॅस. आता ह्याचे एक्झाम्पल जर म्हटलं तर आईस म्हणजे बर्फ. हा बर्फ कोणत्या अवस्थेत असतो रे, सॉलिड. वॉटर कोणत्या अवस्थेत असतं, लिक्विड. आणि स्टीम म्हणजेच वाफ ही वायू अवस्थेमध्ये असते. ठीक आहे, या ठिकाणी पदार्थाच्या बाबत जर बघायचं झालं तर स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटर कोणता असतो तर आपण अगदी इनसाइड द ॲटम नावाच्या टॉपिकमध्ये ऑलरेडी ही गोष्ट बघितलेली आहे की स्मॉलेस्ट पार्टिकल किंवा या ठिकाणी एखाद्या पदार्थाचा मूलभूत घटक किंवा सगळ्यात छोटा घटक जो आहे तर त्याला म्हटलं जातं ॲटम. त्याला काय म्हटलं जातं, ॲटम. आणि ॲटमची संरचना, ॲटमचं जे काही स्ट्रक्चर आहे तर हे सांगणारे मॉडेल देखील आपण पाहिलेले आहेत. त्याच्यामध्ये मग डाल्टन्स ॲटॉमिक मॉडेल पाहिलं आपण, त्याच्यानंतर थॉम्सन्स ॲटॉमिक मॉडेल पाहिलं, त्याच्यानंतर रुदरफोर्डचे जे काही एक्सपेरिमेंट आहेत त्याबद्दल पाहिलं, बोहर्सच्या ज्या ऑर्बिट आहेत तर त्याबद्दल देखील आपण मागच्याच टॉपिकमध्ये पाहिलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे एकंदर हा ॲटम ज्याला अणू म्हटलं जातं हा एखाद्या पदार्थाचा सगळ्यात छोटा असा घटक आपण समजतो. त्याच्यानंतर टाईप्स ऑफ मॅटर आपल्याला पाहायचे तर मग तुम्ही म्हणाल हे काय, हे ऑन द बेसिस ऑफ फिजिकल स्टेट होतं. आता मात्र आपल्याला त्याच्या केमिकल कॉन्स्टिट्यूशनवरून या ठिकाणी पदार्थांच्या प्रकार किंवा पदार्थांच्या अवस्था पाहिजेत. अवस्था म्हणता येणार नाहीये, खरं तर त्या ठिकाणी पदार्थांचे प्रकारच म्हणता येईल. पहिलं म्हणजे एलिमेंट. एलिमेंटला मराठीमध्ये मूलद्रव्य म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, मूलद्रव्य. लाईक समजा हायड्रोजन,
हेलियम, लिथियम, बेरिलियम, आयर्न, कॉपर, गोल्ड. तर हे काय आहेत बरं, तर हे एलिमेंट्स आहेत. त्याच्यानंतर याच एलिमेंटचं काही ठराविक प्रमाणामध्ये प्रपोर्शनमध्ये जर त्या ठिकाणी त्यांनी प्रॉपर बॉन्ड जर बनवले तर त्याच्यापासून कंपाऊंड बनतात. कंपाऊंड जे काही आहेत तर याला मराठीमध्ये संयुगे म्हणतात. काय म्हणतात बरं, संयुगे. आणि मित्रांनो या ठिकाणी हे एलिमेंटपासून कंपाऊंड बनतात, पण त्यांचं त्या ठिकाणी प्रपोर्शन ठराविक असतं, त्यासोबतच ते प्रॉपर बॉन्ड बनवत असतात. मिक्सचर काय असतं, तर मिक्सचर म्हणजे दोन किंवा अधिक एलिमेंट किंवा दोनपेक्षा अधिक कंपाऊंड हे रँडमली कोणत्याही प्रमाणामध्ये एकमेकांमध्ये जर मिसळले तर त्यापासून या ठिकाणी मिक्सचर, ज्याला मिश्रण म्हणतात, तर हे तयार होत असतं. खरं तर हे आपल्याला अगदी डिटेलमध्ये पाहायचं आहे, त्याचे इव्हन प्रकार देखील पाहिजेत. लाईक या ठिकाणी कंपाऊंडचं जर प्रकार म्हटलं तर ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे, इनऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. मिक्सचरचं प्रकार आपल्याला भविष्यामध्ये ह्याच टॉपिकमध्ये पाहायचेत, ते म्हणजे हेट्रोजिनियस मिक्सचर, होमोजिनियस मिक्सचर. ठीक आहे. तर या ठिकाणी आपल्याला हा चार्ट जो काही दिलेला आहे तर हा अत्यंत महत्त्वाचा आहे. हा चार्ट आपल्याला सॉलिड, लिक्विड आणि गॅस या जे काही पदार्थाच्या आपण फिजिकल स्टेटच्या आधारावर 3 अवस्था मानलेल्या आहेत ना, तर याच्याविषयी काही मूलभूत गोष्टी सांगतो. त्याच्या काही बेसिक प्रॉपर्टीज आहेत, तर त्या प्रॉपर्टीज या स्टेट वाईज कशा बदलतात हे देखील आपल्याला या चार्टच्या माध्यमातून समजेल. अत्यंत महत्त्वाचा हा टेबल आहे. या ठिकाणी इथं पहिल्या कॉलममध्ये दिलंय फ्लुइडिटी, रिजिडिटी, प्लास्टिसिटी, इलॅस्टिसिटी. ठीक आहे. या 4 प्रॉपर्टीज आहेत. इथं सॉलिडच्या बाबत जर बघितलं तर बहुतांश सॉलिड हे रिजिड असतात. ठीक आहे. म्हणजे ते कॉम्प्रेस होत नाहीत, त्यांचा शेप चेंज होत नाही. त्यासोबतच काही प्लास्टिक हे त्या ठिकाणी प्लास्टिक नेचरचे असतात. काही मटेरियल जे काही आहेत, काही सॉलिड हे प्लास्टिक नेचरचे असतात. प्लास्टिक म्हणजे काय, तर एकंदर त्यांच्यावर जर आपण फोर्स अप्लाय केला तर त्यांचा शेप बदलतो आणि तो पुन्हा शेप रिगेन होत नाही. आता ह्याचं उदाहरण जर म्हटलं तर आपण घरी कणिक तिंबतो बघा, पोळ्या वगैरे जर करायच्या असतील तर कणिक तिंबतो. आता एक कणिक कोणत्या अवस्थेमध्ये असते, सॉलिड अवस्थेमध्ये असते. जर समजा तुम्ही त्या कणिकेवर अशी बुक्की मारली, ठीक आहे, काय होणार बरं, तर त्या कणकेचा तो गोळा जो काही आहे तर त्याचा आकार चेंज होणार आणि तो आकार त्याचा पुन्हा पूर्वीसारखा होईल का, नाही. तसंच त्या ठिकाणी कुंभार जो काही आहे तर त्या मातीपासून किंवा त्या चिखलापासून वेगवेगळे भांडी बनवत असतो. त्या चिखलाचंही तसंच आहे. बऱ्यापैकी तो स्थायू अवस्थेमध्ये असणारा चिखल एकदा जर त्याचा आकार बदलला तर तो पुन्हा पूर्ववत होत नाही. लक्षात आलं का? हां, मग त्यासाठी एक्सटर्नल फोर्स अप्लाय करावं लागतं जर पुन्हा पूर्वीसारखा करायचा असेल तर. तर एकंदर या ठिकाणी प्लास्टिकही असू शकतं आणि याच्या उलट काही स्थायू पदार्थ हे इलॅस्टिक देखील असतात. इलॅस्टिक म्हणजे काय, याचं साधं सोपं उदाहरण म्हणजे आपलं रबर जर घेतलं आणि त्याला जर असं ताणलं आपण, एक्सटर्नल फोर्स जर अप्लाय केला, काय होणार रे, त्याचा शेप चेंज होणार, त्याची लेंथ चेंज होणार आणि तो फोर्स जर तुम्ही सोडून दिला तर पुन्हा एकदा ते त्याच्या मूळ पोझिशनला येणार. याला आपण इलॅस्टिसिटी म्हणतो. याला काय म्हणतो रे, इलॅस्टिसिटी. ठीक आहे. तर एकंदर काही सॉलिड हे रिजिड असतात जसं की दगड, काही हे प्लास्टिक असतात जसं की आपण पाहिलं चिखल किंवा मग कणिक वगैरे, आणि त्याच्यानंतर काही जे असतात तर ते इलॅस्टिक नेचरचे असतात. याही प्रॉपर्टी अगदी आपल्याला व्यवस्थित डिटेलमध्ये पाहायच्या आहेत. त्याच्यानंतर लिक्विडच्या बाबत जर बघितलं तर लिक्विड आणि गॅसियस फॉर्ममध्ये जे काही मटेरियल असतात ते रिजिड नसतात. ठीक आहे. त्यासोबतच त्यांच्यामध्ये प्लास्टिसिटी नसते आणि इलॅस्टिसिटी नसते. मग त्यांच्यामध्ये काय असते तर फ्लुइडिटी असते, म्हणजे वाहण्याचा गुणधर्म. काय बरं, फ्लो होण्याचा गुणधर्म. याला मराठीमध्ये प्रवाहिता म्हणतात. काय म्हणतात रे, प्रवाहिता. म्हणजे एकंदर हे हाय प्रेशरकडून लो प्रेशरकडे वाहतात, उंचावरून कमी उंचाच्या भागाकडं त्या ठिकाणी फ्लो होत असतात. आणि म्हणूनच आपल्याला गॅसच्या पाईपलाईन पाहायला भेटतात, तुम्हाला त्या ठिकाणी लिक्विडच्या म्हणजे पाण्याच्या पाईपलाईन पाहायला भेटतात, पण कधी दगडांची पाईपलाईन, विटांची पाईपलाईन पाहिली का रे, नाही. कारण हे सगळे दगड, विटा हे सॉलिड आहेत आणि सॉलिडमध्ये हा फ्लुइडिटी नावाचा गुणधर्म नसतो. ठीक आहे. हा फ्लुइडिटी जो काही गुणधर्म आहे तो फक्त लिक्विड आणि गॅसमध्येच पाहायला भेटतो. त्याच्यानंतर आपण व्हॉल्यूमच्या बाबत बघूया. व्हॉल्यूम म्हणजे त्या पदार्थानं काही ना काही स्पेसिफिक असा त्या ठिकाणी आकार जो आहे तर तो कव्हर केलेला आहे. आकारमान म्हटलं जातं, व्हॉल्यूमला आकारमान म्हटलं जातं. या 2 टर्म वेगवेगळ्या आहेत बरं. व्हॉल्यूम आणि शेप. व्हॉल्यूम म्हणजे आकारमान, ठीक आहे, आणि या ठिकाणी शेप म्हणजे फक्त आकार. शेप म्हणजे काय, फक्त आकार. मग आता याचा अर्थ काय, याचा अर्थ आपल्याला प्रॉपर शेप आहे. आपल्याला काय बरं, प्रॉपर शेप आहे आणि आपल्याला फिक्स असं व्हॉल्यूम देखील आहे. मग आपला शेप चेंज होऊ शकतो का,
यस, काही प्रमाणामध्ये म्हणू शकतो. उदाहरणार्थ असं जर आपण गालगुच्चा घेतला तर गाल काय व्हायला बरं, फाकवल्यात चाललंय, म्हणजे शेप चेंज झाला, बरोबर आहे. पण ओव्हरऑल आपलं व्हॉल्यूम मात्र तेवढंच आहे बरं, आपलं व्हॉल्यूम मात्र तेवढंच आहे. किंवा अगदी पाण्याच्या बाबत बघूया. पाण्याच्या बाबत खरं तर आपण जे काही येतं तर ते आता एक्झॅक्ट आपली स्टेट तर सांगता येणार नाही, कारण आपल्यामध्ये 70% वॉटरच आहे, ठीक आहे. पण सॉलिडचं देखील प्रमाण बरंच आहे. एक चांगलं उदाहरण म्हटलं तर पाण्याचं घेऊया. पाणी जे काही आहे, समजा तुम्ही ग्लासमध्ये घेतलं, तेच पाणी समजा तुम्ही एखाद्या बर्नीमध्ये टाकलं, तेच पाणी तुम्ही एखाद्या जगामध्ये घेतलं, ठीक आहे. पाण्याचं व्हॉल्यूम तर तेवढंच आहे, व्हॉल्यूम तेवढंच आहे, पण त्याचा आकार मात्र चेंज होतोय. आकार कुणासारखा, ज्याच्यामध्ये टाकेल त्याच्यासारखा, ठीक आहे. म्हणजे एकंदर या ठिकाणी लिक्विडच्या बाबत जर बघितलं तर लिक्विडचा शेप हा इनडेफिनाइट असतो. इनडेफिनाइट म्हणजे फिक्स असा शेप त्याचा नसतो, पण व्हॉल्यूम मात्र त्याला असतं, त्याला एक फिक्स व्हॉल्यूम असतं. आता इथं सॉलिडच्या बाबत जर बघितलं तर सॉलिडच्या बाबत मात्र त्याचं व्हॉल्यूमही फिक्स असतं आणि शेपही फिक्स असतो. व्हॉल्यूमही शेप फिक्स असतं, म्हणजे डेफिनाइट असं व्हॉल्यूम असतं आणि डेफिनाइट असा शेप असतो. गॅसच्या बाबत जर बघायचं झालं तर याचा बिचाराचं फारच अवघड आहे. याला फिक्स असा व्हॉल्यूमही नसतो आणि फिक्स असा शेपही नसतो, ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्ही ज्या वस्तूमध्ये टाकाल त्याच्यासारखा त्याचा शेप असेल. जसं की आपण लिक्विडचं पाहिलं, पण लिक्विडला निदान स्वतःचा व्हॉल्यूम तरी होता ना. 1 लिटर तुम्ही पाणी जर घेतलं तर ते कशामध्येही टाकलं तरी त्याचं व्हॉल्यूम 1 लिटरच राहील. गॅसचं तसं नाही आहे मित्रांनो, गॅसचं तसं नाही आहे. गॅस जो काही आहे तर तो कॉम्प्रेस होऊ शकतो, त्यामुळे त्याचं व्हॉल्यूम जे आहे तर ते देखील चेंज होऊ शकतं. म्हणजेच गॅसच्या बाबत त्याचं व्हॉल्यूमही इनडेफिनाइट आहे आणि शेप देखील कसा आहे रे, इनडेफिनाइट आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी कॉम्प्रेसिबिलिटी बद्दल बघूया. कॉम्प्रेसिबिलिटी म्हणजे काय बरं, तर त्याच्यावर आपण जर दाब टाकला, प्रेशर अप्लाय केलं तर तो पदार्थ छोटा होतो का, दाबल्या जातो का, ठीक आहे. आता स्थायूच्या बाबत काय होईल बरं, स्थायूच्या बाबत कॉम्प्रेसिबिलिटी जवळजवळ नसल्यास जमाय, जवळजवळ बरं. काही असू शकतात कॉम्प्रेसिबिलिटी असणारे पदार्थ असू शकतात, लाईक की रबर. आता रबरावर जर तुम्ही त्या ठिकाणी जर दाब दिला तर ते कॉम्प्रेस होतं, पण मोस्ट ऑफ दी सॉलिड जे काही आहेत तर ते कॉम्प्रेस होत नाहीत, किंवा झाले तरी देखील फार कमी प्रमाणामध्ये होतात. कळालं का. उदाहरणार्थ आता ही पेन आहे, या पेनवर मी समजा जर दाब दिला, पेनचा आकार एकतर बदलत नाही, आणि जर खूप जास्त दाब दिला तर ती पेन डायरेक्ट ब्रेक होणार. का बरं, कारण सॉलिडमध्ये कॉम्प्रेसिबिलिटी ही निग्लिजिबल असते, जवळजवळ नसल्यास जमा असते. लिक्विडमध्ये असते का रे, लिक्विडमध्ये असते पण व्हेरी स्मॉल लेवलला असते, ठीक आहे. म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी एखादं द्रव पदार्थ जर घेतला आणि त्याच्यावर जर दाबला तर त्याचं व्हॉल्यूम जे काही आहे कमी होईल, पण इतकंही कमी होणार नाही, ठीक आहे. म्हणजे एकंदर व्हेरी स्मॉल अमाऊंटमध्ये त्याची कॉम्प्रेसिबिलिटी असते. गॅसचं मात्र तसं नसतं. आता आपल्या ह्या रूममध्ये जेवढा गॅस आहे ना मित्रांनो, ह्याला जर त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी कॉम्प्रेस करत गेलो तर हा गॅस अगदी छोट्या एका डब्बीमध्ये देखील आपण बसवू शकतो. का बरं, कारण त्यात प्रचंड कॉम्प्रेसिबिलिटी आहे. तुमच्या घरामध्ये जो LPG येतो ना, त्या LPGमध्ये त्या गॅसच्या टाकीमध्ये जवळपास 14-14.5 किलो गॅस असतो मित्रांनो. तेवढ्या वजनाचा गॅस असतो. विचार करा, तेवढा गॅस जो आहे तर तो जर आपण रिलीज केला तर अख्ख्या मोठ्या हॉलमध्ये देखील तो तेवढ्याच प्रमाणामध्ये पसरू शकतो, ठीक आहे. म्हणजे तेवढ्या मोठ्या व्हॉल्यूममधला तो गॅस आपण कॉम्प्रेस करत 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 त्या ठिकाणी कशामध्ये बसवला, त्या टाकीमध्ये बसवलेला आहे. का बरं, कारण गॅसमध्ये कॉम्प्रेसिबिलिटी खूप जास्त असते. त्याच्यानंतर इंटरमॉलिक्युलर फोर्स. इंटरमॉलिक्युलर फोर्स म्हणजेच काय, तर त्याच्यामध्ये त्या पदार्थामध्ये जे काही मॉलिक्यूल आहेत तर त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन किती आहे. जेवढं जास्त फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणार तेवढी ती वस्तू जास्त रिजिड असणार, ती कॉम्प्रेस नाही होणार. ती वस्तू त्या ठिकाणी फिक्स अशा शेपची असणार, फिक्स अशा व्हॉल्यूमची असणार. याच्यावरून तुम्हाला अगदी लॉजिकली जरी तुम्ही विचार केला तरी कळून जाईल की अरे फिक्स शेप, फिक्स असा त्या ठिकाणी व्हॉल्यूम आणि कॉम्प्रेस न होणं ह्या प्रॉपर्टी कोणाच्या येतात, सॉलिडच्या येतात. याचा अर्थ सॉलिडमधल्या जे काही मॉलिक्यूल येतं तर त्यांच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स जो आहे तर तो खूप जास्त असणार. कळलं का. त्यांची बॉन्डिंग जी काही आहे तर तुमचे जसे बेस्ट फ्रेंड्स असतात ना, काही झालं तरी त्या ठिकाणी तुमचे भांडणं होत नाहीत, तर असे या ठिकाणी या सॉलिडमधल्या मॉलिक्यूलचा इंटरमॉलिक्युलर फोर्स असतो. खूप जास्त स्ट्रॉंग त्यांचे बॉन्ड्स असतात. लिक्विडचे जे काही मॉलिक्यूल आहेत त्यांची फ्रेंडशिप असते पण ॲव्हरेज असते, मीडियम असते, ठीक आहे, मॉडरेट लेवलची असते. आणि गॅस मात्र विचारे ह्यांच्या मॉलिक्यूलमध्ये मात्र
काहीही फ्रेंडशिप नसते. ठीक आहे, म्हणजे त्या ठिकाणी ह्यांचे दररोज फ्रेंड्स बदलत राहतात, भांडण वगैरे करत राहतात हे बिचारे. ठीक आहे, आणि त्यामुळं यांच्यामध्ये जो काही इंटरमॉलिक्युलर फोर्स असतो तो खूप कमी असतो, व्हेरी वीक असतो. त्याच्यानंतर डिस्टन्स बिटवीन पार्टिकल. आता लक्षात घ्या, इंटरमॉलिक्युलर फोर्स जास्त आहे याचा अर्थ ते दोन मॉलिक्यूल खूप जवळ येतं, ते खूप जवळ येतं म्हणून तर तो मॉलिक्युलर फोर्स तेवढा जास्त आहे. याचा अर्थ सॉलिडमधल्या दोन मॉलिक्यूलमधलं डिस्टन्स हे कसं असेल रे, खूप कमी असेल, त्या ठिकाणी मिनिमम असेल, व्हेरी स्मॉल असेल. लिक्विडमधलं थोडंसं जास्त असेल, ठीक आहे, मॉडरेट असेल. आणि गॅसमध्ये काही नाही, मग तुम्ही विचारच करू नका. त्यांच्यामधल्या मॉलिक्यूलमधलं डिस्टन्स हे खूप जास्त असतं, ते व्हेरी लार्ज असतं. लक्षात आलं का? म्हणजे ह्या छोट्याशा टेबलच्या माध्यमातून आपण सॉलिड, लिक्विड आणि गॅसबद्दल कितीतरी गोष्टी अगदी सहजपणे समजून घेतलेल्या येतात. नक्कीच काही अडचण नसेल तुम्हाला, ठीक आहे, आणि काही अडचण असेल तर त्या ठिकाणी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. त्याच्यानंतर मित्रांनो आपण थोडंसं आता या एका फिजिकल स्टेटबद्दल बघूया. आपल्याला सिलेबसमध्ये बरंच डिटेलमध्ये आहे. आता सॉलिडबद्दल जर बघायचं असेल, स्थायू पदार्थाबद्दल जर बघायचं असेल तर सबस्टन्स विच हॅज अ डेफिनाइट शेप अँड व्हॉल्यूम, म्हणजे ज्या पदार्थाला स्वतःचा एक आकारमान आहे, निश्चित असं आकारमान आहे आणि निश्चित असं त्या ठिकाणी आकार आहे, तर त्याला काय म्हटलं जातं रे, सॉलिड म्हटलं जातं. आता सॉलिडच्या बाबत जर बघायचं असेल तर इंटरमॉलिक्युलर फोर्स जो आहे तर तो खूप स्ट्रॉंग आहे, तो स्ट्रॉंग असतो. आणि त्यामुळंच हे पार्टिकल जे काही येतं, ते मॉलिक्यूल जे काही येतात ना, ते एका फिक्स पोझिशनला असतात. तो बॉन्ड खूप स्ट्रॉंग असतो, त्यांची फ्रेंडशिप खूप चांगली असते आणि त्यामुळं ते व्हेरी क्लोज असतात. आणि त्यामुळं त्या ठिकाणी जरी त्यांच्यावर आपण काही फोर्स एक्सटर्नल अप्लाय केला तर ते जास्तीत जास्त व्हायब्रेट होतील, पण त्यांची पोझिशन मात्र फिक्स राहते. आता याच्यामुळं काय होतं तर या इंटरमॉलिक्युलर फोर्स त्यांचा स्ट्रॉंग असल्यामुळं ह्यांच्यामध्ये काही स्पेसिफिक प्रॉपर्टीज येतात. फॉर एक्झाम्पल त्यांचा शेप फिक्स राहतो, त्यांचा व्हॉल्यूम देखील असा डेफिनाइट राहतो, त्यासोबतच त्यांची घनता, डेन्सिटी देखील खूप जास्त असते. घनता कशावरून ठरते? जेवढ्या कमी जागेमध्ये जास्तीत जास्त मॉलिक्यूल असतील तेवढी घनता जास्त. आणि सॉलिडमध्ये नेमकं तेच असतं, खूप जवळ असतात हे मॉलिक्यूल, त्यांच्यातला बॉन्ड देखील स्ट्रॉंग असतो. त्यामुळं स्थायू पदार्थाची घनता, डेन्सिटी जी काही आहे तर ती जास्त असते. आणि त्यासोबतच हे सहजासहजी कॉम्प्रेसिबिलिटी दाखवत नाही. सॉलिड पदार्थावर उदाहरणार्थ लोखंड घ्या, लोखंडावर तुम्ही अशी बुक्की मारली, लोखंडाला तर सहजासहजी काही होणार नाही, पण तुमचं मात्र हाताचं फ्रॅक्चर होऊ शकतं. ठीक आहे, आता याचा अर्थ लोखंड बिलकुलच कॉम्प्रेस होत नाही का? हा, एकदमच तुम्ही एखाद्या हायड्रॉलिक प्रेस खालीच त्याला जर ठेवलं तर थोडं बहुत कॉम्प्रेस होईलही. ठीक आहे, म्हणजे अगदी निग्लिजिबल अशी कॉम्प्रेसिबिलिटी त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटते. आता आपण पाहूया लिक्विडबद्दल खरं तर आधीच बेसिक गोष्टी आपण पाहिल्यात. लिक्विडला या ठिकाणी शेप जो काही आहे तर तो शेप इनडेफिनाइट असतो, म्हणजे निश्चित असा शेप नसतो, पण व्हॉल्यूम मात्र त्याचं असतं, व्हॉल्यूम फिक्स असतं, डेफिनाइट असं व्हॉल्यूम असतं. कॉम्प्रेसिबिलिटी कशी असते रे? कॉम्प्रेसिबिलिटी असते पण त्या ठिकाणी लो असते, कमी असते. आणि सॉलिडमध्ये तर व्हेरी लो असते. ठीक आहे, त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये इलॅस्टिसिटी वगैरे नसते, फ्लुइडिटी मात्र असते. लिक्विडमध्ये फ्लुइडिटी असते, म्हणजे प्रवाहिता असतो. ठीक आहे, तर इथं बघूया, सबस्टन्स विच डझंट हॅव डेफिनाइट शेप, म्हणजे इनडेफिनाइट शेप असतो बट हॅज अ डेफिनाइट व्हॉल्यूम इज कॉल्ड एज द लिक्विड. लिक्विडमध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स हा त्या ठिकाणी असतो, पण तो इतकाही स्ट्रॉंग नसतो की जेणेकरून त्यांचे जे मॉलिक्यूल आहेत तर ते एकाच ठिकाणी राहतील. ठीक आहे, इंटरमॉलिक्युलर हे समजा मॉलिक्यूल आहेत. आता समजा हे आपण लिक्विडचे मॉलिक्यूल म्हटले, तर या उलट सॉलिडचे मॉलिक्यूल जे काही आहेत ना ते अगदी असे असतील बघा. ठीक आहे, एकदम जवळ. आणि गॅसचे मात्र काही संबंध नाही आहे त्या विचारांचा. ठीक आहे, म्हणजे हे सॉलिडचे मॉलिक्यूल आहेत खूप जवळ आहेत, हे लिक्विडचे आहेत जवळ पण ते इतकेही जवळ नाही आहेत आणि त्यामुळं त्यांना प्रॉपर असा शेप मिळू शकत नाही. ठीक आहे, आता हे इतकेही त्या ठिकाणी दूर नाही आहेत की जेणेकरून त्या ठिकाणी ॲज रिझल्ट लिक्विड्स हॅव डेफिनाइट व्हॉल्यूम, लिक्विड हॅव फ्लुइडिटी अँड देअर शेप इज नॉट डेफिनाइट बट चेंजेस इन अकॉर्डन्स विथ दी कंटेनर. म्हणजे एकंदर लिक्विडच्या मॉलिक्यूलमधलं डिस्टन्स हे गॅसपेक्षा कमी असतं पण सॉलिडपेक्षा जास्त असतं. त्यामुळे त्यांच्या प्रॉपर्टीज ज्या काही येतात सॉलिड आणि गॅसच्या मध्ये कुठंतरी येतात, ॲव्हरेज येतात.
कळलं का? आणि त्याचा परिणाम म्हणजे सॉलिडला फिक्स व्हॉल्यूम असतं, फिक्स शेप असतो. याला फिक्स व्हॉल्यूमही नसतं आणि शेपही नसतो, पण याला मात्र दोन्हींचा ॲव्हरेज होतं. म्हणजे कसं, व्हॉल्यूम तर आहे फिक्स पण शेप मात्र फिक्स नाही आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण गॅसबद्दल बघूया. ठीक आहे. ही जी इमेज आहे तर ही लंग्सची, आपल्या फुफ्फुसांची, आणि फुफ्फुसामध्ये काय जात असतो रे, गॅस जात असतो. ठीक आहे. तर या ठिकाणी गॅस जो आहे तर यांच्यामधला यांच्या मॉलिक्यूलमधला इंटरमॉलिक्युलर फोर्स हा खूप कमी असतो किंवा वीक असतो, आणि त्यासोबतच यांच्या पार्टिकलमधलं डिस्टन्स देखील खूप जास्त असतं. ठीक आहे. खूप जास्त डिस्टन्स असतं. त्याचा परिणाम म्हणजे ते जेवढी जागा अवेलेबल होईल तेवढ्या जागेमध्ये पसरतात, आणि त्याचा परिणाम म्हणजे त्यांना फिक्स असं व्हॉल्यूमही नसतं आणि फिक्स असा शेप देखील नसतो. ठीक आहे. आता या ठिकाणी आपण फ्लुइडिटी आणि इलॅस्टिसिटी या दोन प्रॉपर्टीजबद्दल पाहूया. खरं तर आपण जेव्हा टेबल पाहिलं तेव्हाच मी थोडीशी याच्याबद्दल कल्पना दिली होती. फ्लुइडिटी म्हणजे प्रवाहिता, म्हणजे वाहण्याचा गुणधर्म. एखादा पदार्थ कशाच्या आधारानं वाहतो, एकतर त्या ठिकाणी तो उतारानं वाहतो किंवा हाय प्रेशर टू लो प्रेशर वाहतो. कळलं का? म्हणजे त्या ठिकाणी जरी समजा उतार नसला पण एकीकडून जर आपण प्रेशर लावलं, उदाहरणार्थ आपली मोटार पंप असतो बघा, तो पंप काय करतो, एकीकडून मोठासं प्रेशर लावतो, पाणी जे आहे तर त्या पाईपमधून पुढे जातं. ठीक आहे. म्हणजे एकंदर हे सगळं कशामुळे होतं, तर त्या पदार्थामध्ये प्रवाहिता हा गुणधर्म असतो, फ्लुइडिटी हा गुणधर्म असतो. ठीक आहे. तर या ठिकाणी लिक्विड्स फ्लो इझिली अँड चेंज देअर शेप इन रिस्पॉन्स टू एक्सटर्नल फोर्सेस. दिस प्रॉपर्टी ऑफ लिक्विड इज कॉल्ड एज दी फ्लुइडिटी. आणि हाच गुणधर्म आपल्याला त्या ठिकाणी वायू अवस्थेतल्या पदार्थामध्ये देखील त्या ठिकाणी पाहायला भेटतो. त्यामुळंच तुम्हाला या ठिकाणी पाईपलाईन वगैरे जे आहेत ना, एक तर तुम्ही पाहिले असतील बघा, नॅचरल गॅस नैसर्गिक वायूच्या पाईपलाईन असतात, त्यासोबतच पेट्रोलियमच्या पाईपलाईन असतात, पाण्याच्या पाईपलाईन असतात. ठीक आहे. पाण्याच्या, वॉटरच्या पाईपलाईन असतात. पण तुम्ही आईसच्या पाईपलाईन पाहिल्यात का रे कधी? नाही, कारण तो सॉलिड अवस्थेमध्ये आहे, आणि सॉलिड असल्यामुळं त्याच्यामध्ये फ्लुइडिटी हा गुणधर्म नाही आहे. त्याच्यानंतर मित्रांनो आपण इलॅस्टिसिटीबद्दल पाहूया. आता इलॅस्टिक म्हटल्यानंतर साहजिकच तुम्ही जे काही पॅन्ट वगैरे घालता तर त्या पॅन्टमध्ये कदाचित इलॅस्टिक असेल बघा. त्याचं वैशिष्ट्य काय रे, तुमची जरी तब्येत वाढली ना तरी देखील त्या जी काही कमरेची पॅन्ट आहे तर ती ॲडजस्ट होते, ती चड्डी जी आहे तर ती ॲडजस्ट होते. का बरं? तिच्यामध्ये इलॅस्टिक वापरलेलं आहे, आणि त्या इलॅस्टिकमध्ये इलॅस्टिसिटी प्रॉपर्टी आहे. म्हणजे काय, तर तुम्ही समजा त्याला फाकवलं आणि जर त्या ठिकाणी तो फोर्स जो आहे तुम्ही अप्लाय केलेला तो रिलीज केला तर पुन्हा एकदा ते मूळ पोझिशनला येतं. या प्रॉपर्टी कुणाकुणामध्ये दिसतात बरं तुम्हाला? रबरामध्ये दिसतात. ठीक आहे. आता तुमच्या डोळ्यासमोर हे रबरच येईल, पण मित्रांनो तुम्हाला माहिती का सगळ्यात जास्त इलॅस्टिसिटी कुणामध्ये असते? स्टीलमध्ये असते. कुणामध्ये? स्टीलमध्ये. आणि म्हणूनच ब्रिजेसमध्ये वगैरे मुद्दामून स्टील वापरतात, कारण ते स्ट्रॉंगही असतं आणि इलॅस्टिकही असतं. ठीक आहे. हे पुस्तकात नाही आहे तुमच्या, पण तरी देखील या ठिकाणी एक माहिती असू द्या. इलॅस्टिसिटी, सम सॉलिड्स अंडरगो ए चेंज इन देअर शेप्स अँड व्हॉल्यूम वेन सब्जेक्टेड टू एक्सटर्नल फोर्स. म्हणजे जेव्हा त्या ठिकाणी एक्सटर्नल फोर्स लावला जातो तेव्हा काही पदार्थांचा शेप आणि व्हॉल्यूम दोन्ही बदलतात, आणि जेव्हा तो फोर्स आपण रिमूव्ह करतो तेव्हा ते पदार्थ पुन्हा एकदा त्याचा मूळ शेप आणि व्हॉल्यूम रिगेन करतात, आणि हीच प्रॉपर्टी जी आहे तर त्याला इलॅस्टिसिटी म्हटल्या जाते. इलॅस्टिसिटीच्या अगदी अपोजिट प्रॉपर्टी म्हणजे प्लास्टिसिटी. प्लास्टिसिटीमध्ये काय होतं, समजा तुम्ही त्या पदार्थावर, विशेषतः प्लास्टिसिटी आपल्याला सॉलिडमध्येच पाहायला भेटते, त्या पदार्थावर एक्सटर्नल फोर्स लावला. एक्सटर्नल फोर्स लावल्यानंतर काय होणार बरं, तर त्या पदार्थाचा शेप चेंज झालेला आहे, व्हॉल्यूम तेच राहील पण शेप चेंज झालेला आहे. आता तो फोर्स तुम्ही काढून घेतला, तो रिमूव्ह केला. रिमूव्ह केल्यानंतर मात्र जसं इलॅस्टिक मटेरियलमध्ये त्याचा मूळ शेप तो रिगेन करत होता, इथं मात्र तसं होत नाही. तो शेप बदलला ते बदलला, तसाच राहिला. याला म्हटलं जातं प्लास्टिसिटी. सम सॉलिड्स आर डिफॉर्म्ड बाय एक्सटर्नल फोर्सेस अँड डू नॉट रिगेन देअर ओरिजिनल शेप्स ऑन रिमूव्हल ऑफ दी फोर्सेस. दिस प्रॉपर्टी ऑफ दिस सॉलिड इज नोन ॲज प्लास्टिसिटी. ओके. तर इथपर्यंत तुम्हाला गोष्टी लक्षात आलेल्या असतील. आता या ठिकाणी मित्रांनो आपल्याला पुढं जो एक महत्त्वाचा असा घटक पाहायचा आहे तो म्हणजे मूलद्रव्य, ज्याला एलिमेंट म्हटलं जातं. तुम्ही पिरियडिक टेबल नक्कीच त्या ठिकाणी पाहिलेलं असेल. तुमच्या शाळेमध्ये वगैरे पिरियडिक टेबल नक्कीच चिटकवलेला असतो बघा भिंतीवर. त्याच्यामध्ये साधारणतः 118 मूलद्रव्य येतं. मूलद्रव्य म्हणजे काय, तर मूलद्रव्य म्हणजे प्युअर मटेरियल असतं. हे प्युअर मटेरियल म्हणजे काय बरं, किंवा प्युअर मॅटर म्हणजे काय, त्या मॅटरमधले सगळे ॲटम हे एकाच प्रकारचे येतं. भेसळ नावाचा प्रकारच नाही आहे. उदाहरणार्थ समजा 24 कॅरेटचं तुम्ही त्या ठिकाणी गोल्ड घेतलं, याचा अर्थ त्या
सोन्यामध्ये, त्या 24 कॅरेटच्या सोन्यामध्ये सगळे जे काही अणू आहेत तर ते सोन्याचेच आहेत. त्याच्यामध्ये इतर कोणत्याही प्रकारचे अणू नाही आहेत. प्युरिटी आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. किंवा प्युअर लोखंड तुम्ही घेतलं तर त्याच्यामधले सगळे अणू हे लोखंडाचेच आहेत. हे एलिमेंटचं वैशिष्ट्य आहे. हे कशाचं वैशिष्ट्य आहे बरं? एलिमेंटचं. ए टाइप ऑफ मॅटर कंपोज्ड ऑफ ओनली वन काइंड ऑफ सबस्टन्सेस वेअर ईच स्मॉलेस्ट इंडिव्हिजिबल पार्ट ऑफ इट हॅज द सेम प्रॉपर्टीज called as the element. It can't be subdivided into simpler substances by any physical or chemical means. म्हणजे एकंदर हे एलिमेंट जे काही आहे तर हे प्युअर असल्यामुळं त्याच्यात इम्प्युरिटी नाही आहे आणि इम्प्युरिटी कोणत्याही प्रकारची नसल्यामुळं तुम्ही त्याची सॉर्टिंग कशाला करणार आहे? करण्याची गरजच नाही आहे. जेव्हा भेसळ असते, जेव्हा मिक्सचर असतं तेव्हा वेगळं करण्याची गरज पडते. एकदम प्युअर कंटेंट असेल तर सगळेच अणू सारखेच आहेत ना रे. ठीक आहे. तर इथं एलिमेंटबद्दल तुम्हाला समजलेलं आहे. एलिमेंटचे आता कॅरेक्टर्स पाहूया. एलिमेंटचे कॅरेक्टर्स जे काही आहेत तर ह्याच्या वैशिष्ट्य म्हणजे काय? तर एलिमेंटमधले सगळे अणू एकाच प्रकारचे असतात, एकच असतात. अँड इज दॅट एलिमेंट इट सेल्फ. ऑल द ॲटम्स ऑर मॉलिक्युल्स ऑफ एन एलिमेंट आर अलाइक. पाहिले आपण, ऑल द ॲटम्स इन मॉलिक्यूल ऑफ एन एलिमेंट आर अलाइक अँड आर जॉईन टू इच अदर बाय केमिकल बॉन्ड्स. हे फार महत्त्वाचं आहे. एक लक्षात घ्या, प्रत्येक वेळेस हा अणू जो काही आहे एलिमेंटमधला तर तो इतरांसोबत बॉन्ड बनवेलच असं नाही आहे. काही अणू एकटे देखील राहतात. पण आता ऑक्सिजन हा आपण एलिमेंट म्हणून घेतला तर इथं काय होतं? हा ऑक्सिजन जोड्या बनवतो. म्हणजे इथं बघा, ऑक्सिजन मॉलिक्यूल, ठीक आहे, नायट्रोजन मॉलिक्यूल, हे काय करतायत बरं? हे दोन दोन ऑक्सिजनचे अणू एकमेकांशी अटॅच होत आहेत, बॉन्ड बनवत आहेत. हा ऑक्सिजन 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 म्हणजे एकंदर हा प्युअर ऑक्सिजन आहे पण त्याच्यामध्ये दोन दोन अणू जे काही आहेत तर ते एकमेकांशी अटॅच होऊन जोड्या बनवत आहेत. इथं देखील तसंच आहे. प्रत्येक वेळेस या पद्धतीनं जोड्या बनवावंच असं काही नाही आहे. काही स्पेसिफिक एलिमेंट जे काही आहेत तर ते अशा जोड्या बनवतात. ॲटम्स और मॉलिक्युल्स ऑफ डिफरंट एलिमेंट्स आर डिफरंट. ठीक आहे. आता इथं आणखी तुम्ही म्हणाल की मग फक्त एक ऑक्सिजन जर घेतला आणि दोन अणू जे ऑक्सिजनचे आहेत ते जर एकमेकांशी अटॅच झालेले असतील तर या दोघांमध्ये फरक काय? तर मित्रांनो, हा जो आहे सिंगल तर तो फक्त ॲटम आहे. तो काय बरं? ॲटम. आणि ग्रुप ऑफ ॲटम म्हणजे काय? तर मॉलिक्यूल. ग्रुप ऑफ ॲटम म्हणजे काय रे? मॉलिक्यूल. हे थोडंसं त्या ठिकाणी एक महत्त्वाचा मायनर असा कन्सेप्ट आहे, तो लक्षात ठेवा. ग्रुप ऑफ ॲटम म्हणजे मॉलिक्यूल. आता मॉलिक्यूलही वेगवेगळ्या प्रकारचे असतात. आता योगायोगाने इथं काय झालेलं आहे की या मॉलिक्यूलमध्ये दोन्ही ॲटम काय येतं? ऑक्सिजनचं येतं. पण प्रत्येक वेळेस त्या मॉलिक्यूलमध्ये सगळेच अणू ॲटम हे एकाच प्रकारचे असतील असंही नाही आहे. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो, CH4. CH4 हे काय बरं? तुम्ही म्हणाल हे मॉलिक्यूल आहे. का बरं? कारण ग्रुप ऑफ ॲटम आहे. पण याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अणू आहेत. जसं की कार्बनचे येतं, कार्बनचा एक अणू आहे आणि हायड्रोजनचे किती आहेत रे? 4 अणू येतं. हायड्रोजनचे 4 अणू येतं. हा मॉलिक्यूल आहे. पण वेगवेगळ्या प्रकारचे अणू असणारा हा मॉलिक्यूल जे काही आहे तर याला कंपाऊंड म्हटलं जातं. याला काय म्हटलं जातं रे? कंपाऊंड. ते आपल्याला पाहायचंय मित्रांनो, ते आपल्याला पाहायचंय. या ठिकाणी थोडंसं त्याच्या पूर्वी आपल्याला एलिमेंटवरच आणखी थोडीशी चर्चा करायची. पिरियडिक टेबल, आवर्त सारणी जी काही आहे ती जर तुम्ही व्यवस्थित पाहिली तर त्याच्या लेफ्ट साईडला म्हणजे त्याच्यामध्ये एकूण 18 असे ग्रुप आहेत बघा. 1 2 3 4 5 असे वर्टिकल जर बघितले ना तुम्ही तर हे असे 18 येतं. त्यात लेफ्ट साईडचे जे काही आहेत ना तर ते मेटल आहेत. ते काय आहेत बरं? मेटल. जसं की सोडियम, मॅग्नेशियम, लिथियम, बेरिलियम, कॅल्शियम, पोटॅशियम हे सगळे मेटल आहेत. किंवा आणखी जर म्हटलं तर आपल्या आजूबाजूचे दिसणारे मेटल म्हणजे कॉपर, आयर्न, गोल्ड, सिल्वर हे सगळे मेटल आहेत. नॉन मेटल म्हणजे कोणते? तर त्याच्यात राईट साईडला असणारी जे काही येतं तर ते नॉन मेटल. फॉर एक्झाम्पल ऑक्सिजन, नायट्रोजन, ठीक आहे, किंवा मग क्लोरीन, तर हे सगळे त्या ठिकाणी नॉन मेटल आहेत. आता गंमत अशी आहे की या दोघांच्या मध्ये म्हणजे दोघांच्याही प्रॉपर्टीज दाखवणारे काही एलिमेंट्स असतात आणि त्यांना मेटलॉइड म्हटलं जातं. त्यांना काय म्हटलं जातं? मेटलॉइड. ह्याच्यामध्ये सिलिकॉन किंवा आर्सेनिक असे काही मेटलॉइड तुम्हाला लक्षात ठेवायचे. तुमच्या पुस्तकामध्ये कोणते दिले तर सिलिकॉन. हा सिलिकॉन जो काही आहे तर त्याला SI न दाखवलं जातं. कशानं दाखवलं जातं रे? SI. आणि आर्सेनिक AR. सिलिकॉनच्या बाबत 14 हा त्याचा ॲटॉमिक नंबर आहे. असो, या ठिकाणी तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा की या पिरियडिक टेबलमध्ये लेफ्ट साईडला जे काही आहेत ते मेटल आहेत, राईट साईडला जे काही आहेत नॉन मेटल आहेत आणि मध्ये जे काही आहेत ना ही बऱ्यापैकी मेटल आहेत.
लेफ्टकडून राईटकडे जाताना मेटॅलिक प्रॉपर्टी कमी होत जातात आणि राईटकडून लेफ्टकडे जात असताना नॉन मेटॅलिक प्रॉपर्टी कमी होतात. म्हणजे इथं मध्ये जे काही आहेत ना हे बऱ्यापैकी तुम्हाला ॲव्हरेज प्रॉपर्टीचे दिसतील. ओके, ही बेसिक गोष्ट तुम्हाला मी सांगितलेली आहे. ह्याच्यानंतर आपण कंपाऊंडबद्दल पाहणार आहेत. आत्ताच मी तुम्हाला कंपाऊंडबद्दल चर्चा केलेली होती. कंपाऊंड म्हणजे काय, तर कंपाऊंड म्हणजे त्याच्यातले जे मॉलिक्यूल असतात ना तर ते वेगवेगळ्या प्रकारच्या ॲटमपासून बनलेले असतात. ठीक आहे, पण त्या ॲटमचं प्रपोर्शन मात्र फिक्स असतं आणि त्यासोबतच त्यांनी बॉन्ड देखील बनवलेला असतो. सबस्टन्स प्रोड्युस्ड बाय द केमिकल रिएक्शन ऑफ 2 or more एलिमेंट्स. ह्याच्यामध्ये काय बरं, 2 किंवा 2 पेक्षा अधिक एलिमेंट्स असतात जे की फिक्स अशा प्रपोर्शनमध्ये असतात. जसं की H2O. हे काय रे, हा मॉलिक्यूल आहे. हा काय, एक मॉलिक्यूल. आणि असे H2O खूप सारे मॉलिक्यूल जेव्हा त्या ठिकाणी आपण पाहतो तर हे पाणी तयार झालं असं आपण म्हणतो. पाण्याचा हा सिंगल असा त्या ठिकाणी एक मॉलिक्यूल आहे. आता मित्रांनो, हे काय, पण हे मॉलिक्यूल जरी असलं तरी हे ओव्हरऑल ॲज अ मॅटर म्हणून ह्याला कंपाऊंड म्हटलं जातं. याला काय म्हटलं जातं, कंपाऊंड. का बरं, कारण याच्या मॉलिक्यूलमध्ये 2 किंवा 2 पेक्षा अधिक काय येतं, एलिमेंट येतं. कोणकोणते एलिमेंट आहेत ह्याच्या मॉलिक्यूलमध्ये, एक म्हणजे हायड्रोजन आहे आणि दुसरा म्हणजे ऑक्सिजन आहे. हायड्रोजनचे किती अणू आहेत, हायड्रोजनचे 2 आहेत, ऑक्सिजनचा 1 आहे. आणि मेन म्हणजे यांच्यामध्ये बॉन्ड देखील आहे. हे कंपाऊंडचं वैशिष्ट्य आहे. हे कशाचं वैशिष्ट्य आहे, कंपाऊंडचं. कंपाऊंडचे वैशिष्ट्य जे काही आहेत तर ते आपण थोडीशी आणखी डिटेलमध्ये पाहूया. कंपाऊंडचं वैशिष्ट्य जर सांगायचं असेल तर पहिलं वैशिष्ट्य मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. समजा हे एक आपण कंपाऊंड घेतलं तर याच्यामध्ये फिक्स प्रपोर्शनमध्ये हे सगळे असतात. त्यानंतर हे बॉन्ड्स बनवत असतात. हे काय बरं, बॉन्ड्स बनवत असतात. तिसरं महत्त्वाचं, तो कंपाऊंड ज्या एलिमेंट पासून बनलेला आहे त्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीपेक्षा कंपाऊंडच्या प्रॉपर्टी ज्या वेगळ्या असतात. उदाहरणार्थ हा हायड्रोजन जो काही आहे तर स्वतः आग पकडतो किंवा स्वतः तो इन्फ्लेमेबल आहे, ज्वलनशील पदार्थ आहे तो हायड्रोजन. आणि ऑक्सिजन जो काही आहे तर तो एखाद्या पदार्थाच्या ज्वलनाला मदत करतो. गंमत अशी आहे की त्या हायड्रोजन आणि ऑक्सिजन पासून तयार होणारं वॉटर मात्र कशासाठी वापरतात रे, आग विझवण्यासाठी वापरतात. विझवण्यासाठी आग काय वापरल्या जातं, तर वॉटर वापरल्या जातं. याचा अर्थ या कंपाऊंडच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत ह्या खरोखर इंटरेस्टिंग म्हणाव्या लागतील. कॉन्स्टिट्युएंट सबस्टन्स ऑफ ए कंपाऊंड इज ओनली वन अँड इट इज दॅट ऑफ द कंपाऊंड इट सेल्फ. ऑल दी मॉलिक्युल्स ऑफ कंपाऊंड आर अलाइक. अगदी बरोबर आहे. समजा तुम्ही वॉटर जर घेतलं तर वॉटरमधले सगळे मॉलिक्यूल हे H2O प्रकारचेच असतील. द कॉन्स्टिट्युएंट आयटम्स ऑफ ए मॉलिक्यूल ऑफ कंपाऊंड आर ऑफ 2 or more टाइप्स अँड आर जॉईंट टू इच अदर बाय केमिकल बॉन्ड. ह्यांच्यामध्ये बॉन्ड बनलेला असतो. केमिकल बॉन्डचे प्रकार आहेत ते आपल्याला इथं नाही आहेत, पण तरी देखील अगदी थोडक्यात सांगतो. त्या ठिकाणी कोव्हॅलेंट बॉन्ड असतो, आयोनिक बॉन्ड असतो. ठीक आहे. प्रपोर्शन जे काही आहे त्यांचं तर ते कॉन्स्टंट असतं. प्रपोर्शन जे काही आहे त्या एलिमेंट्सचं तर ते कॉन्स्टंट असतं. आणि त्यासोबतच कंपाऊंडच्या प्रॉपर्टी ज्या वेगळ्या असतात त्यांच्या कॉन्स्टिट्युएंट एलिमेंटपेक्षा. जसं मी तुम्हाला सांगितलं, हायड्रोजनच्या प्रॉपर्टीज आणि ऑक्सिजनच्या प्रॉपर्टीज या त्या ठिकाणी आगीला मदत करणारे आहेत, पण त्याच्यापासून तयार झालेलं पाणी मात्र काय करतं रे, ते आग विझवण्याचं काम करतं. ठीक आहे. म्हणजे ह्यांच्या प्रॉपर्टीज या वेगवेगळ्या पाहायला भेटतात तुम्हाला. टाईप ऑफ कंपाऊंड्स बद्दल जर बोलायचं झालं तर पहिला प्रकार आहे ऑर्गॅनिक कंपाऊंड. ह्याला कार्बन कंपाऊंड देखील म्हटलं जातं. याला काय म्हटलं जातं बरं, याला कार्बन कंपाऊंड देखील म्हटलं जातं. कारण हे ऑर्गॅनिक कंपाऊंड साधारणतः त्यांच्यामध्ये कार्बन हा तुम्हाला पाहायला भेटतोच. कार्बनचा ॲटॉमिक नंबर किती पाहिला रे आपण, 6 पाहिला. हा लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये साधारणतः पाहायला भेटतात. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स काय बरं, लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये पाहायला भेटतात. आणि जेव्हा आपण हीट देतो त्याला उष्णता देतो तेव्हा त्याच्यामधून ब्लॅक कलरचा कार्बन रेसिड्यू जो काही आहे तर तो आपल्याला मिळत असतो. याचं एक्झाम्पल जर म्हटलं तर कार्बोहायड्रेट आपण खातो. आपण जे काही बहुतांश पदार्थ खातो त्याच्यात कार्बोहायड्रेट असतात, कर्बोदके असतात. प्रोटीनमध्ये देखील कार्बन असतं. हायड्रोकार्बन जसं की आपण हे पेट्रोलियम प्रोडक्ट्स जसे पाहतो ना, पेट्रोल, डिझेल, हे सगळे काय आहेत रे, हे सगळे ऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत. कॅम्फर म्हणजे कापूर, साखर, युरिया हे सगळे ऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत मित्रांनो. त्याच्यानंतर आपण इनऑर्गॅनिक कंपाऊंड बद्दल पाहतो. इनऑर्गॅनिक कंपाऊंड जे आहेत त्यांना जेव्हा आपण उष्णता देत असतो तेव्हा ते स्ट्रॉंगली डिकम्पोजेस टू गिव्ह ए रेसिड्यू बिहाइंड
आर कॉल्ड एज दी इनऑर्गॅनिक कंपाऊंड. ह्याचे एक्झाम्पल कोणते इथं तर NaCl किंवा रस्ट किंवा ब्ल्यू व्हिट्रिऑल, लाईमस्टोन. साधारणतः ह्यांच्यामध्ये कार्बन नसतं, पण असेही काही इनऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत की ज्यांच्यामध्ये कार्बन आहे. फॉर एक्झाम्पल CO2 हे इनऑर्गॅनिक आहे पण त्यात कार्बन आहे, त्याच्यामध्ये कार्बन आहे. तर इथे एक्सेप्शन्स तर असतातच. कॉम्प्लेक्स कंपाऊंडच्या बाबत जर बघायचं झालं तर ह्यांचं थोडंसं जे काही स्ट्रक्चर असतं, नेचर असतं, हे गुंतागुंतीचं असतं. त्यांच्या नावामध्येच आहे कॉम्प्लेक्स. ठीक आहे, म्हणजे एकंदर ह्यांचं स्ट्रक्चर जे काही आहे तर ते कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर असतं, ज्याच्यामध्ये खूप सारे वेगवेगळे ॲटम असतात, खूप वेगवेगळ्या प्रकारचे बॉन्ड्स असतात. इवन त्यांच्या त्या मॉलिक्यूलमध्ये तुम्हाला काही मेटलचे ॲटम देखील पाहायला भेटतात. अशा कंपाऊंडला कॉम्प्लेक्स कंपाऊंड म्हणतात. जसं की हिमोग्लोबिन. कुठं असतं रे? हिमोग्लोबिन असतं आपल्या ब्लडमध्ये. या हिमोग्लोबिनमध्ये त्या ठिकाणी ह्याचं एकतर स्ट्रक्चर खूप कॉम्प्लेक्स आहे आणि त्यासोबतच कोणता मेटल आयटम आहे तर ह्याच्यामध्ये आयर्न असतो. त्याच्या नावामध्येच आहे खरं तर हिम म्हणजे आयर्न. क्लोरोफिल माहिती आहे का रे? याच क्लोरोफिलच्या मदतीनं वनस्पती प्रकाश संश्लेषण करत असतात, फोटोसिंथेसिस करत असतात. मग या क्लोरोफिलचं जे काही स्ट्रक्चर आहे तर त्याच्यामध्ये देखील तुम्हाला मेटल आयटम भेटतो. साधारणतः मॅग्नेशियम जे आहे ना, मॅग्नेशियम मेटल तुम्हाला माहिती असेल, ॲटॉमिक नंबर 12, तर हा तुम्हाला या क्लोरोफिलमध्ये पाहायला भेटतो. ठीक आहे, हे सगळे कॉम्प्लेक्स असे कंपाऊंड्स म्हणून आपण ओळखतो. वॉटरच्या बाबत बघूया. वॉटरबद्दल आपण खरं तर त्या ठिकाणी पाहिलेलंच आहे. हे एक महत्त्वाचं असं कंपाऊंड आहे. केमिकल कॉम्बिनेशन जे काही आहे तर ह्याचं झालेलं आहे हायड्रोजन आणि ऑक्सिजनमध्ये. याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट H2O जे काही आहे तर ह्याचं बायवेट जे काही प्रमाण आहे हायड्रोजन आणि ऑक्सिजनचं किंवा ऑक्सिजन आणि हायड्रोजनचं हे 8:1 आहे. म्हणजे एकंदर त्या ठिकाणी ऑक्सिजनचं प्रपोर्शन 8 जर घेतलं तर त्या ठिकाणी हायड्रोजन 1. तुम्ही म्हणाल कशावरून हे कसं काढलं तर एक लक्षात घ्या, H2O ह्याच्यामध्ये तुम्हाला हायड्रोजनचं ॲटॉमिक मास माहिती पाहिजे. किती आहे रे? 1 आहे. म्हणजे एका वॉटरच्या मॉलिक्यूलमध्ये हायड्रोजन 2 आहे, तर याचा अर्थ एकूण हायड्रोजनचं मास किती झालं रे? 2. ठीक आहे, 2 हायड्रोजन असल्यामुळं 2. आणि ऑक्सिजन मात्र एकच आहे, पण ऑक्सिजनचा ॲटॉमिक मास किती आहे? ऑक्सिजनच्या न्यूक्लियसमध्ये 8 प्रोटॉन आहेत आणि 8 न्यूट्रॉन आहेत. याचा अर्थ ऑक्सिजनचं ॲटॉमिक मास झालं 16. मग तुम्हाला इथं रेशो काय म्हटलंय? या ठिकाणी जो काही प्रपोर्शन आहे ऑक्सिजन अँड हायड्रोजन बाय वेट किती असेल? 16:2. ऑक्सिजन 16 आणि हायड्रोजन 2. हे आपण एका वॉटर मॉलिक्यूल बद्दल बघतोय. 16:2 म्हणजे ह्याला जर 2 जर भागितलं तर या ठिकाणी हे 8 आणि हे 1 होणार, 8:1. कळालं का? हे फिक्स असं त्याचं प्रपोर्शन आहे. हायड्रोजन हा स्वतः इन्फ्लेमेबल आहे, ज्वालाग्रही आहे. ऑक्सिजन त्याला मदत करतो, पण त्याच्यापासून बनणाऱ्या वॉटरचं वैशिष्ट्य आपण ऑलरेडी पाहिले. तर या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी आत्तापर्यंत तरी काही अडचण राहिलेली नसेल अशी अपेक्षा करतो. हा आपला या लेक्चरचा पार्ट 1 झाला. ठीक आहे, पार्ट 2 मध्ये आपल्याला मिक्सचरबद्दल पाहायचं आहे. मिक्सचरचे पुन्हा होमोजिनियस मिक्सचर, हेट्रोजिनियस मिक्सचर, कोलाइड, सस्पेन्शन असे बरेचसे त्या ठिकाणी वैशिष्ट्ये आपल्याला पाहायचे आहेत, प्रकार पाहायचे आहेत. तर मित्रांनो, भेटूया नेक्स्ट लेक्चरच्या निमित्तानं. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.